म्यूट केलंय मी सर्वांना, आता चालू करते. हरे कृष्णा, सर्वांचं स्वागत. आज आपण 14वा अध्याय करतोय, गुणत्रय विभाग योग. प्रथम मंगलाचरण म्हणते, ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. नम ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रथम ज्यांच्या आनंदासाठी मी भगवद्गीता तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही 1 तास बसून ऐकताय, त्या श्री श्री राधा गोविंदांना माझा साष्टांग नमस्कार. त्याचप्रमाणे कृपामूर्ती श्रील प्रभुपाद, ज्यांनी आपल्यासाठी इतक्या सोप्या शब्दात गीता लिहून ठेवलेली आहे, इस्कॉन मंदिरांची स्थापना केली आहे, त्या श्रील प्रभुपादांना सुद्धा माझा साष्टांग नमस्कार. आणि नामानिष्ठ प्रभूजी, ज्यांनी हा उपक्रम चालू केला, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेन केलं, मनीषा माताजी ज्या आपलं सगळं ऍडमिनिस्ट्रेशनचं काम बघतात, त्या तिघांना मी नमस्कार करते आणि आता हा अध्याय चालू करते. या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. आता काल आपल्याला कृष्णानी अर्जुनाला नीट समजावून सांगितलं की हे क्षेत्र म्हणजे काय आहे, आणि क्षेत्र हे 24 तत्वांनी बनलेलं आहे आणि त्या 24 तत्वांचं व्हेरियस परम्युटेशन आणि कॉम्बिनेशननी काय होतं, आपल्यामध्ये अनेक भावना जागृत होतात. आणि मग आता हे सगळं समजावून सांगितल्यावर कृष्णाने हे पण सांगितलं की जर या क्षेत्रातून तुला बाहेर जायचं असेल तर तुला हे 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 गुण, असे 20 गुण त्यांनी सांगितले, तुला बाळगावे लागतात. मग ते तू बाळगल्यावर तू माझ्याकडे येशील, म्हणजे तू या पिंजऱ्यातून बाहेर पडशील. आणि मग आता अर्जुनाला कृष्ण 3 गुणांबद्दलची माहिती देणार आहे की जेव्हा आपण या भौतिक जगात असतो तेव्हा माया ही आपल्यावर तिचा प्रभाव कसा पडतो. ती जी माया आहे तिला कृष्णाची त्रिगुणात्मक शक्ती सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे ही माया जी आहे ही आपल्याला अशी दिसत नाही, म्हणजे ज्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, काय म्हणतात त्याला मराठीत, गुरुत्व आकर्षण, असं गुरुत्वाकर्षण. हा, तर ते आपल्याला दिसत नाही पण आपल्याला परिणाम दिसतो त्याचा. त्याचप्रमाणे ही जी माया आहे त्याचे परिणाम कसे होतात, वेगवेगळ्या जीवांवर वेगवेगळे त्याचे परिणाम होतात. ते काय आहे आज आपण हे
बघूया. हरे कृष्ण तेजस्विनी माताजी. हरे कृष्ण माताजी. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषी मुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान, सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेन. आता इकडे श्रीकृष्णानी 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योग यात कृष्णाला काय सांगितलंय की ही जी मी तुला विद्या सांगणार आहे ती सर्व ज्ञानांचा राजा आहे असं सांगितलंय आणि तुला मी गुह्यातली गुह्य गोष्ट सांगणार आहे. मग हे झालं 9वा अध्याय आणि त्यात सगळं कृष्णाने सांगितलं की त्याला काय आवडतं, पत्रम पुष्पम फलम तोयम आणि मग मनमना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु हे सगळं सांगितलं. हे गुह्य ज्ञान झालं. आता इकडे मग कृष्ण काय सांगतोय परत, तो काय की मी तुला परम सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुला परम ज्ञान सांगणार आहे जे सर्व ज्ञानांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे 9वा अध्याय आहे त्यात कृष्णाने सांगितलं की मी तुला सर्व ज्ञानांचा राजा आहे. मग इकडे परत सर्व ज्ञानांपेक्षा श्रेष्ठ काय आहे हे परत कृष्ण काय सांगतोय, तर इकडे ती जी राजविद्या आहे जे कृष्ण सांगतोय त्यांनी कृष्णाची प्राप्ती होते. पण एखाद्या माणसाला तो जे काय करतोय त्यात जर त्याला परफेक्शन हवं असेल तर या ज्ञानाची आवश्यकता आहे, परफेक्शन. आणि आता एखादा मुलगा 10वीत आहे आणि खूप हुशार आहे, तो चांगला अभ्यास करतोय आणि परीक्षेच्या अगोदर त्याचे आई वडील त्याला सांगतायत की बाबा तू बाहेर जी पुस्तकं मिळतात ना, जसं असतं की 21 मोस्ट लाईकली क्वेश्चन, ही सगळी पुस्तकं आणून तो करतोय, त्याला चांगले मार्क मिळतील. पण जर त्याला कोणी सांगितलं की तू 10वीचे गेल्या 10 वर्षाचे पेपर सोडव आणि हे सगळं तू जे पेपर सोडवशील ते कुठल्या तरी मॉडरेटरला तपासायला दे, मग असं जर त्यांनी केलं तर तो परफेक्ट होईल. म्हणजे तो कदाचित पहिलाही येईल 10वीच्या परीक्षेत. म्हणजे हे परफेक्शन झालं. आणि इकडे कृष्ण हेच ज्ञान अर्जुनाला का सांगतोय, कारण या ज्ञानाने तो परफेक्ट होईल, त्याला परफेक्शन काय आहे हे समजेल. म्हणजे गणितामध्ये 100पैकी 100 मार्क मिळणं हे एक झालं आणि 99 मार्क मिळणं म्हणजे हे 100 मिळाल्यासारखेच आहे, पण कुठेतरी काही कमी आहे ना, एक मार्काची कमी आहे. कृष्ण म्हणतो परफेक्शन काय आहे हे माझ्याकडून जाणून घे. हरे कृष्ण तेजस्विनी माताजी. हा, हरे कृष्ण. या ज्ञानात स्थिर होऊन व्यक्ती दिव्य स्वरूपाला प्राप्त करू शकते, जो माझ्या स्वभावासारखा आहे. अशा प्रकारे स्थापित केले आहे की सृष्टीच्या वेळी मनुष्याचा जन्म होत नाही किंवा विघटनाच्या वेळी त्रास होत नाही. म्हणजे आता कृष्णाने सांगितलेलं आहे की हे जे ज्ञान आहे या ज्ञानाने माणूस कसा होतो, त्या ज्ञानामध्ये तो स्थिर राहतो. म्हणजे तो त्या ज्ञानामध्ये जेव्हा असा फिक्स्ड राहतो किंवा स्थिर राहतो तेव्हा प्रोग्रेस होऊ शकतो. आता इकडे हा जो इकडे सीन दाखवलेला आहे तर हा निमी नावाचा एक राजा आहे आणि तो इकडे हे जे तुम्हाला 9 ऋषीमुनी दिसताय त्यांना नव योगेंद्रही म्हटलेलं आहे आणि त्यांनी परम सिद्धी प्राप्त केलेली आहे. कृष्णाची प्राप्ती तर झालेलीच आहे पण परफेक्ट आहेत ते. तर ते इकडे तिकडे जिकडे जिकडे कृष्णाची स्तुती चाललेली असते ते तिकडे जातात आणि असेच
त्यांना समजलं की हा जो निम्मी राजा आहे तो यज्ञ करतोय आणि तिकडे कृष्णाची स्तुती चाललेली आहे, म्हणून ते तिकडे गेले. तिकडे या नव योगेंद्रांना पाहून निम्मी राजांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसन दिलं बसायला, त्यांची पादपूजा केली आणि मग त्यांना अतिशय नम्रपणे प्रश्न विचारला की भागवत धर्माचं आचरण मी कोणत्या रीतीने करू ज्याने कृष्ण प्रसन्न होईल. बघा प्रश्न कसा आहे, एखाद्या भक्ताचा प्रश्न कसा पाहिजे. आपण कधी असं विचारतो का कृष्णाला की या भौतिक जगात मी आचरण कसं करू ज्याने तुला आनंद होईल. तर इकडे हा जो निम्मी राजा आहे त्यांनी हा प्रश्न विचारला. आणि आता बऱ्याचदा भगवद्गीतेचा आपण वर्ग करतो, पण आपल्याला माहित नसतं की आपला गोल काय आहे. आता एक गोल जो असतो किंवा एक जे लक्ष्य असतं आपलं की आपल्याला कृष्ण प्राप्ती हवी असते, तर हे आहे, हे बरोबर आहे. पण आपलं इमिजिएट गोल काय आहे की आता काही जण सांगतील की मला माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायची आहे, मला माझी मनाची एकाग्रता हवी आहे, किंवा माझ्यामधले जे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत, राग आहेत, किंवा मला हेवा खूप वाटतो इतरांचा, मला खूप लोभ आहे, हे मला खूप कमी करायचंय. तर आपले इमिजिएट गोल सुद्धा काय असणं हे माहित पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला तुमचा इमिजिएट गोल माहितीये काय आहे, तेव्हा तुम्ही एक चांगले विद्यार्थी बनता आणि चांगले विद्यार्थी बनण्यासाठी गोल मनामध्ये असणं खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे एखादा मुलगा विद्यार्थी आहे तो शाळेत शिकतो, समजा जर तुम्ही त्याला विचारलं की तुझा काय गोल आहे आणि त्यांनी सांगितलं नाही माझा काही गोल नाही, काहीच नाहीये, असा मुलगा कधीही प्रोग्रेस करू शकत नाही. पण तुम्ही जर मुलाला विचारलं तुझा गोल काय आहे आणि तो सांगू शकला की मला इतके इतके पर्सेंटेज मिळवायचे, मी आता 7वीत आहे, मला 8वीत जायला मला इतके पर्सेंट मिळवायचे, मला गणितात 100 पैकी 100 पाहिजे, मला सायन्स मध्ये 100 आउट ऑफ 100 पाहिजे. म्हणजे हा मुलगा भले मार्क मिळो त्याला 100 पैकी 100, अगर ना मिळो तो कसा होणार आहे, तो चांगल्या तऱ्हेने अभ्यास करणार आहे आणि चांगला विद्यार्थी होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला नक्की काय पाहिजे की भगवद्गीता आपल्याला शिकायची, ती का शिकायची आहे हा गोल मनामध्ये आपल्याला निश्चित ठेवायला पाहिजे. आता हे जे ज्ञान आहे मी तुम्हाला सांगितलं की या ज्ञानाने आपण स्थिर होतो, आपण कसे होतो, फिक्स्ड होतो की हो. आणि तुम्हाला माहितीये की तुम्हाला काय हवंय, हे जेव्हा तुम्हाला माहितीये की मला अमकी अमकी गोष्ट हवी आहे, कृष्ण प्राप्ती हवी आहे, मग आपण त्याच्यामध्ये फिक्स्ड राहतो. मग आपलं जे मन आहे ना ते इतर भौतिक गोष्टींकडे त्याचं आकर्षण हळूहळू हळू कमी होतं. मग श्रील प्रभुपाद सांगतात की आपल्याला माहितीये की इकडे 4 प्राथमिक दुःखे जी मी तुम्हाला सांगितली, मला सांगाल का कोणी 4 प्राथमिक दुःखे कोणती आहेत ते? मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. धन्य कुमार प्रभुजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 4 दुःखे विचारलीत ना आपण? जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. व्हेरी गुड. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ही मानवाची 4 दुःखे आहेत की ज्याला काहीही सोल्युशन नाही. मग श्रील प्रभुपाद लिहितात की समजा जर मी तुम्हाला सांगितलं की एक अशी जागा आहे जिकडे तुम्हाला जन्म, मृत्यू, जरा
व्याधी ही दुःखे नाही आहेत आणि तिकडे तुम्हाला इतकं स्ट्रगल नाही करावं लागत. आज जे आपल्याला स्ट्रगल करतोय आपण सर्वच, नोकरीला जा, घरी ये, पैसे मिळव, तेही पैसे लिमिटेड आहेत, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्येच समाधान मानावं लागतं. तर ही जी आपली स्ट्रगल आहे, तर अशी एक जागा आहे की जिकडे ही स्ट्रगल नाहीये, जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीये, तर आपण आकर्षित होतो का? मला सांगा बरं, तुम्ही व्हाल का आकर्षित? की जर मी तुम्हाला सांगितलं की अशी एक जागा आहे आणि समजा जर मी तुम्हाला एक चांगले खूप पिक्चर्स दाखवले, अशीच पीपीटी तयार केली, स्वित्झर्लंडची तयार केली, युरोपची तयार केली, कॅनडाची तयार केली आणि सुंदर ते आल्प्स जे मोठे डोंगर आहेत ते दाखवले आणि स्वित्झर्लंड मधले डोंगर, तिकडचे रस्ते आणि वॉटर स्पोर्ट्स किंवा स्नो स्पोर्ट्स, हे असं सगळं मी छान छान दाखवलं, तर मला सांगा तुम्ही आकर्षित व्हाल का? हो माताजी. हा, तुम्ही निश्चित आकर्षित व्हाल आणि तुम्ही प्लॅन पण कराल की जीवनात ऍटलिस्ट एकदा तरी मला इकडे जायचंय. भलं मी एव्हरी वेकेशन जाऊ शकणार नाही स्वित्झर्लंडला किंवा कुठेही युरोप आणि कॅनडाला, पण एकदा तरी मला जायचंय. पण जर मी तुम्हाला सांगितलं वैकुंठ खूप छान आहे, तिकडे हे जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीये आणि तिकडे स्ट्रगलच नाहीये, तिकडे आपल्याला काही काम करावं लागत नाही, कृष्ण आपलं सगळं काही बघतो. तर असं सांगितल्यावर जर सगळ्या कोणालाही सांगितलं, कोणी आकर्षित होईल का? मला सांगा बरं, खरं खरं सांगा, तुम्ही व्हाल का आकर्षित? हो मॅडम माताजी. हो, हो कुमुद माताजी. माताजींनी हात वर केलाय, तुम्हाला काय सांगायचंय? येस माताजी, स्वित्झर्लंड पेक्षा अनेको लाखो करोडो अबजो गुण तर जीवन तिथे आहे ना, तिथे जन्म आहे ना मृत्यू आहे, तिथे सदैव सदैव आणि सदैव चिर यौवनच मिळतं आणि तिथे आपल्याला तुम्ही सांगितलंय तिथे स्वयं प्रकाशित आहे. स्वित्झर्लंड मध्ये पण कधीतरी हे म्हणतात ना, लाईट कटचा काही इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण गोलोक वृंदावन मध्ये शक्य. हा, तर आता श्रील प्रभुपाद म्हणतात की हे जे बद्ध जीव आहेत त्यांना कितीही छान पिक्चर दाखवा, वैकुंठ मी जरा म्यूट करते. माताजी म्यूट करा सर्वांना. तर ते मात्र जे सगळे बद्ध जीव आहेत ते आकर्षित होत नाही वैकुंठाचे सुंदर सुंदर चित्र दाखवून. ते काय म्हणतात, मी इकडे ठीक आहे, ठीक आहे, मला नाही जायचंय, मी इकडे ठीक आहे असं म्हणतात. का म्हणतात असं? कारण एक तर त्यांच्या हृदयामध्ये भक्तीच नसते, त्यांना कृष्ण हवा नसतो. तुम्हाला सर्वांना ज्यांना ज्यांना वाटतंय हो मला कृष्णाकडे जायचंय, तर तुम्ही सगळे भक्त आहात म्हणून, पण तुम्ही जनरल लोकांना विचारलं आणि भक्तांना सुद्धा, काही भक्तांना विचारलं ना, ते म्हणतील नाही मी इकडे ठीक आहे. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की वैकुंठ कसा आहे, गोलोक कसा आहे, यासाठी तरी तुम्ही श्रीमद भागवतम वाचा. आणि इकडे एक स्लाइड मुद्दामून केलेली आहे, तर इकडे तुम्ही जर बघितलं तर मी तुम्हाला आता उद्याचा अध्याय तेव्हा थोडस वाचून दाखवी ना. तर वैकुंठामध्ये इकडे तुम्ही हे वैकुंठाची स्लाइड आहे आणि इकडे जी वैकुंठामध्ये जो म्हणजे कृष्ण विष्णूच्या रूपात असतो किंवा नारायण, आणि इकडे सगळ्या ज्या बायका आहेत किंवा सगळे जी माणसं आहेत ती कृष्णाच्या नारायणाच्या सेवेमध्ये अगदी मग्न आहेत. आणि तिकडे श्रीमद भागवतम मध्ये
खूप छान वर्णन केलंय की तिकडच्या ज्या बायका आहेत, जे पुरुष आहेत ते कसे आहेत, त्यांचा बांधा सुंदर आहे, सुडौल आहे आणि प्रत्येक स्त्री सुंदर आहे. आणि इकडे आपल्याला दिसतं का अशी प्रत्येक स्त्री सुंदर दिसते का? एक बुटकी असते, एक जाडी असते, एक काळी असते, एक गोरी असते, कोणाचे दात पुढे असतात. तर वैकुंठ लोकामध्ये तसं नसतं. सगळ्या पुरुष असो स्त्री असो सर्व परफेक्ट असतात. ते का परफेक्ट असतात? कारण ते नारायणाला म्हणजे जो परफेक्ट आहे त्याच्या सेवेमध्ये असल्यामुळे ते स्वतः परफेक्ट असतात. तर इकडे त्यांनी खूप सुंदर आणि वर्णन दिलंय की वैकुंठ लोक कसं असतं. आणि दुसरं म्हणजे जे वैकुंठ निवासी असतात त्यांना कुठलीही इच्छा नसते, एकच इच्छा असते, मला फक्त नारायणाची सेवा करायची आहे, नारायणाची सेवा करायची आहे, बस. कुठली दुसरी इच्छा नसते. हरे कृष्णा. कुमुद माताजी. हरे कृष्णा. एक सेकंड. दुसरा एक सेकंड माताजी. तेजस्विनी माताजी, हे जे आहे ना अनुवाद, मम साधर्म्य वागतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. अनुवाद इकडे दिसत नाहीये, तर तुम्ही तो याच्यातून वाचा. चालेल माताजी. माताजी चौथा प्रश्न हे होता ना. हा, चौथा होता. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तय संभविन्ति यः तासां ब्रह्म महद्योनी. कुमुद माताजी परत वाचा, तुमचा आवाज नाही आला नंतर. सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तय संभविन्ति यः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदपिता. श्री कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. तर इकडे कृष्णाने सांगितलंय की कृष्ण आपल्या सर्वांचा पिता आहे. तर ज्याला हे समजतं की कृष्ण आपला पिता आहे, तर आपण आपल्यामध्ये आपण कधी भांडू शकू का की हे माझं आहे, हे तुझं आहे, असं भांडू शकू का? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला पिता हा कृष्ण आहे. आणि जेव्हा आपल्याला समजतं हे सगळं जे काय आहे ते सर्व कृष्णाचं आहे, ते आपलं नाहीये, असं ज्याला समजतं तो कधीही एक भांडण करत नाही इतर लोकांबरोबर. आणि आता इकडे कृष्णाने सांगितलंय की तो बीज प्रदान करणारा पिता आहे. आणि भौतिक प्रकृती जी आहे, मी अनेक तुम्हाला अध्यायात सांगितलंय की जेव्हा आपल्याला काही वासना असतात तेव्हा कृष्ण सांगतो भौतिक प्रकृतीला की या माणसाला किंवा याला असं असं शरीर दे, या त्याच्या इच्छा आहे. म्हणजे भौतिक प्रकृती जी आहे ती जणू काय आपली आई असते आणि कृष्ण पिता असतो. म्हणून आपल्याला भौतिकाचं खूप असतं बघा, आपण खूप अटॅच्ड असतो, भौतिकाकडे खूप अटॅच असतो. ज्याप्रमाणे एक मुलगा आपल्या आईकडे नॅचरली अटॅच्ड असतो, तशी आपण नॅचरली अटॅच्ड असतो. पण जेव्हा आपल्याला ज्ञान होतं की आपण कृष्णाचे आहोत, कृष्ण आपला आहे, जेव्हा आपल्याला हे ज्ञान होतं तेव्हा मग आपण आपली जी अटॅचमेंट आहे ती कृष्णाकडे होते. हरे कृष्णा. कुमुद माताजी. हरे कृष्ण. सत्वं रजस्तम इति
गुण प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहि नमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीमध्ये चांगुलपणा, उत्कटता आणि अज्ञान या 3 पद्धतींचा समावेश होतो. जेव्हा जीव निसर्गाच्या संपर्कात येतो तेव्हा तो या पद्धतीने ग्रस्त होतो. आता इकडे 3 गुणांचं वर्णन केलेलं आहे. तर ही जी त्रिगुणात्मक शक्ती आहे तर ती आपल्यावर काम कसं करते तर हे सांगायला शिला प्रभुपादांनी एक छान उदाहरण दिलंय. आता प्रथम गुण म्हणजे हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ म्हणजे दोरी. आणि दोरी आपण कशाला वापरतो? काही बांधायचं असेल तेव्हा आपण दोरीचा उपयोग करतो. मग हे जे 3 गुण आहे हे आपल्याला काय करतात इकडे दाखवलंय बघा. हे आपल्याला असे बांधून ठेवतात. आणि ही जी वर माया आहे तुम्हाला 3 बायका दिसतात. एक लाल कपडे घातलेली रजोगुणाची अधिष्ठाता आहे. एक जो काळा हे घातलेला आहे ती तमोगुणाची. आणि जो पांढरे हे साडी घातलेली आहे ही बाई सत्व गुणाची अधिष्ठाता. तर या तिन्ही आपल्याला जणू काय बांधतात. आणि पपेट शो मध्ये जर तुम्ही बघितलंय की ती जी कठपुतली असते त्यांना कसं वर खाली नाचवलं जातं तसं आपल्याला ही त्रिगुणात्मक शक्ती नाचवते. आणि बद्ध जीव जो असतो तो जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा हे जे या 3 गुणांनी तो जणू काय माखला जातो. म्हणजे ज्याप्रमाणे शिला प्रभुपाद छान उदाहरण देतात की एक जर तुम्ही डोंगरावर गेला उंच डोंगरावर आणि पाऊस पडतोय आणि तुमच्या ओंजळीमध्ये पाणी घेतलं तर ते पाणी कसं असतं? स्वच्छ असतं, खूप स्वच्छ असतं. पण आता ते पाणी जेव्हा डोंगरावर पडतं डोंगरावरून खाली येतं आणि खालचं पाणी जर तुम्ही घेतलं पायथ्यावर पडलेलं पाणी तुम्ही हातात घेतलं तर त्यात काय असतं? त्यात माती असतात, दगड असतात. ते नॅचरली पाणी जेव्हा वरून डोंगरावरून खाली येतं नॅचरली त्याच्याबरोबर ते माती पण असते आणि ते मळकटी असतं पाणी. तर त्याचप्रमाणे जेव्हा आत्मा जो असतो त्याचा तो ओरिजिनली कसा असतो? तो शुद्ध असतो. पण जेव्हा तो जन्म घेतो या भौतिक प्रकृतीमध्ये तेव्हा या 3 गुणांनी तो बद्ध होतो. आता शिल प्रभुपाद आणि एक उदाहरण देतात की नॅचरल स्टेट ह्युमन बीइंग्सची माणसांची कशी आहे की आरोग्यवान असणं. पण जेव्हा आपल्यामध्ये एखादा रोग येतो तेव्हा तो रोग ठरवतो आपली ऍक्टिव्हिटी काय असणार आहे. उदाहरणार्थ साधं जरी एका बाईला ताप आला आता रोज उठून ती सकाळी स्वयंपाक करते, नवऱ्याचा डबा भरते, मुलांसाठी नाश्ता करते, सगळ्यांसाठी करते. आता ती उठू शकणार नाही काही करायला. किंवा एखादा माणूस असेल त्याला साधे साधे रोग मी सांगते त्याला ऍसिडिटी झाली. आता ऍसिडिटी झाली आता तो रोग ठरवणार हा माणूस काय खाणार. या माणसाने जरा तेलकट आणि मसालेदार खाणं खाल्लं की त्याला खूप त्रास होतो ऍसिडिटीचा. म्हणजे हे जे काय खायचं आपली काय ऍक्टिव्हिटी असणार आहे हे रोग ठरवतो. त्याचप्रमाणे हे गुण जेव्हा आपल्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांचं प्रभुत्व दाखवतात. मग समजा जर एखादा माणूस एका माणसामध्ये तमोगुणाचा डॉमिनन्स असेल तर तो माणूस कसा वागतो. रजोगुणात जर असेल माणूस त्याचे काय परिणाम दिसतात तर हे आता आपण शिकणार आहोत. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्
सुख संगेन बध्नाति ज्ञान संगेन चानघ. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे पापरहित चांगुलपणाची पद्धत इतरांपेक्षा शुद्ध आहे, प्रकाशमय आहे आणि ती सर्व पापी प्रतिक्रियांपासून मुक्त करते. त्या स्थितीत असलेले ज्ञान विकसित करतात, परंतु ते आनंदाच्या संकल्पनेने कंडिशन केलेले असतात. बद्ध पाहिजे होतं, ते बद्ध होतात बद्ध पाहिजे. आनंदाच्या संकल्पनेने. आता इकडे काय सांगितलेलं आहे, सत्वगुणाबद्दल सांगितलंय. तर सत्वगुणी माणूस हा कसा असतो, हा जो सत्वगुणी माणूस आहे त्यांनी उपनिषद वाचलेली असतात, त्यांनी अनेक ग्रंथ वाचलेले असतात आणि त्याची जी अविद्या आहे त्याला समजते की ज्ञान काय आहे, अज्ञान काय आहे. तो ज्ञानाच्या शोधात असतो आणि त्याला समजतं की आपण जीवन कसं जगलं पाहिजे. तो कुठलीही पाप कर्म करत नाही आणि पाप कर्म न केल्यामुळे त्याचं जीवन जरासं एलिव्हेटेड होतं, म्हणजे त्याला आनंद मिळतो आणि तो सुखी पण असतो. आणि जेव्हा तो आनंदी आणि सुखी असतो त्याला काय वाटतं, काय गरज आहे रोज रोज मंदिरात जायची, एवढी काय गरज आहे रोज रोज जॉब करायची. नाही, मी आहे इकडे, मी सुखी आहे, मी या भौतिक जगातच सुखी आहे. मला कशाला मी विचार करायचा की हे भौतिक जग सोडून मग मला दुसरीकडे जायचंय. मला काय हा विचार केलाच पाहिजे असं नाहीये. पण तो इतका सुखी असतो, इतका आनंदी असतो. आणि सत्वगुणी माणूस जो आहे तो स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी थोडा वेळ देतो. तो वर्कहॉलिक नसतो की दिवसभर मी काम करणार, नाही, स्वतःसाठी तो वेळ काढतो आणि तो वेळ तो सेल्फ डेव्हलपमेंटसाठी देतो. त्याला माहिती असतं की इंद्रियांच्या स्तरावर जर आपण राहिलो आणि आनंद घेतला तर तो क्षणभंगूर असतो, हे त्याला माहितीये. म्हणून त्याचं जीवन कसं असतं, त्याचं जीवन चांगलं असतं. तर पण या चांगल्याच्या पापरहित जीवन असतं आणि तो सुखी असतो. त्याच्यामुळे त्याचा तो बद्ध होतो, त्या सुखाने बद्ध होतो की बघा. आणि तो इतर लोकांकडे बघतो जे रजोगुणी आहेत, तमोगुणी आहेत, त्यांचं जीवन काही चांगलं नसतं. त्याच्यामुळे त्यांच्याशी कम्पेअर केल्यावर त्याला वाटतं मी किती सुखी आहे, मी सुखी आहे ना. आणि चांगले असतात सत्वगुणी, दान धर्म करणारे असतात, त्याच्यामुळे ते तृप्त असतात. म्हणून त्यांना वाटतं की या भौतिक जगात चांगलं आहे, मला काही हे सोडून नाही जायचंय. हरे कृष्णा. कुमुद माताजी. हरे कृष्ण. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कुंतीच्या पुत्रा, अमर्याद इच्छा आणि आकांक्षा यातून उत्कटतेचा जन्म होतो आणि त्यामुळे तो बांधील भौतिक फलदायी कर्मांना बांधील असतो. आता इकडे त्यांनी रजोगुणाबद्दल सांगितलंय. रजोगुण हा कसा असतो, खूप असंख्य इच्छा असतात, त्या इच्छा कधीच संपत नाही. एक इच्छा संपली, दुसरी इच्छा जन्म घेते, दुसरी इच्छा संपली, तिसरी इच्छा जन्म घेते. तर रजोगुणी लोक असे असतात आणि ते फळाशी खूप आसक्त असतात आणि फळाकडे बघूनच ते कर्म करतात. आणि जर त्यांना फळ नाही मिळालं, त्यांना जे हवंय ते, तर दुःखी होता. फळ मिळालं तर आनंदी होता. म्हणजे जसा पेंड्युलम असतो ना, इकडनं इकडे जातो, राईट टू लेफ्ट, त्याप्रमाणे त्यांचं मन असतं. कधी ते स्थिर नसतं, कधी आनंदी असतं तर कधी दुःखी असतं. तर रजोगुणी माणसं अशी असतात. आणि आपली जी पृथ्वी आहे ना, या म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळ्या गुणांचा परिणामही असतो. तर पृथ्वी
वर रजोगुण हा खूप डॉमिनेटिंग आहे. म्हणजे तुम्ही जर इकडे बघितलं तर सगळे जे मानव असतात ना ते खूप कार्य करत असतात, खूप बिझी असतात, त्यांना वेळ नसतो त्यांच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, तर बिलकुल ते वेळ ठेवत नाही. तर हे असं, जर तुम्ही उच्च ग्रहांवर गेला, स्वर्ग लोकावर गेला, तर तिकडे सत्व गुणाचा प्रभाव खूप जास्त असतो. म्हणून तिकडची लोक कशी असतात, ते खूप दान धर्म करतात, ते स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी वेळ ठेवतात आणि त्यांना ज्ञान असल्यामुळे त्यांचं जीवन कसं असतं, आपल्यापेक्षा सुखी असतं आणि ते स्थिर असतात. असं नाही एकदा आनंद झाला एकदा दुःख झालं असं नसतं त्यांचं. तर आणि जे पृथ्वीपेक्षा खालची म्हणजे पाताळ वगैरे इकडे तमोगुण जास्त असतं. आता आपण बघूया तमोगुण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक मिनिट, हे तमोगुणाचं हो ते हे आहे माताच्या. तमस्त्वं ज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. हॅलो. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरतपुत्र, अज्ञानामुळे सर्व जीवांचा भ्रम होतो. याचा परिणाम म्हणजे वेडेपणा, आळशीपणा आणि झोप, जे बद्ध केलेल्या आत्म्याला बांधतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सॉरी मला जरा फोन आला. काय झालं, माझे सासरे हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून मला जरा असं ते तिकडनं फोन आला. बरं, एनिवे, तर आता इकडे तमोगुणाची माणसं कशी असतात, जेव्हा तमोगुण एका माणसावर खूप प्रभाव करते तेव्हा तो माणूस कसा असतो, तो खूप झोपतो, खूप आळशी असतो आणि त्याला खूप वाईट सवयी असतात, जसं सिगरेट ओढणं, दारू पिणं असं. आणि आता जर तुम्ही बघितलं तर नंबर 1 ऍडिक्शन म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री. म्हणजे काय, मोबाईलवर तुम्ही कंटिन्युअस व्हॉट्सअपवर असता, गेम्स खेळत असता, सारखा टीव्ही बघायचा, सिरियल बघायची, हे नंबर 1 ऍडिक्शन आहे. आणि हे 3 गुण जे आहेत ना ते माणसांवर वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांचे इफेक्ट तुम्हाला दिसतात. जर तिन्ही गुण प्रत्येक माणसामध्ये असतात, पण जर रजोगुण डॉमिनंट असेल, तुम्ही असं बघा की जरी तुम्ही त्या माणसाला सांगितलं की तुम्ही जरा बसा, थोड्या वेळ जप करा, ते तुम्हाला म्हणतील मला वेळ नाही, मंदिरात जायला वेळ नाही, जप करायला वेळ नाही, इतकंही सांगतील मला मरायला सुद्धा वेळ नाहीये, इतके ते कामात असतात. आणि बऱ्याचदा रिलेशनशिप मध्ये जेव्हा नवरा बायको प्रॉब्लेम येतो, तो या 3 गुणांमुळे येतो. कसा येतो की एखादा समजा जर रजोगुणात असेल आणि एखादा सत्वगुणात असेल, तर सत्वगुणातला समजू शकत नाही की हा रजोगुणातला एकसारखा, याला वेळच नाहीये, बिलकुल वेळ नाहीये. आणि रजोगुणातला माणूस जो आहे सत्वगुणातल्या माणसाला म्हणे, अरे काय हे चालू आहे, दिवसभर काम करायचं, आता पैसे मिळवायचं आपलं आयुष्य आहे आणि हे घरी बसून काय जप जप तुम्ही करताय, कसली पुस्तकं उघडून तासन तास कृष्णाबद्दल वाचताय. तर त्यांना हे समजत नाही की रजोगुण
तमोगुणातली जी माणसं असतात तर ते तर अज्ञानातच असतात पूर्ण, त्यांना देखील काही समजत नाही. तर अशामुळे या विविध गुणात स्थित असल्यामुळे लोकांचा एकमेकांशी पटत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सत्वं सुखे संजयति रज कर्माणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चांगुलपणाची पद्धत एखाद्याला आनंदासाठी उत्कटतेने त्याला कृतीचे फळ आणि अज्ञानामुळे वेडेपणाची स्थिती असते. आता आपण बघितलं सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यामधले जे लोक असतात त्यांच्यामध्ये कुठली चिन्ह दिसतात त्या त्या गुणाची. आता आपण बघूया या गुणांचे परिणाम काय होतात. तर एखादा जो सत्वगुणी असतो तो नेहमी सुखात असतो, आनंदात असतो. जो रजोगुणी असतो तो काय असतो, तो फळाकडे नेहमी बघून काम करतो. आणि जो तमोगुणात असतो अज्ञानामुळे तो जणू काही वेडाच असतो. म्हणजे कोणी बघितलं ना तमोगुणाचा माणूस, तुम्ही म्हणाल की हा मूर्ख आहे, माणूस वेडा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हे इकडे मला वाटतं हेच आहे ना. नाही, हे जरा बरं, वेगळं आहे. नाही, माता बरं, ठीक आहे. 14.10 हा हम्म, 14.9 होता मगाचा. हे भरतपुत्रा, चांगुलपणा हरवून कधी कधी उत्कटतेची पद्धत ठळक होते आणि कधी कधी चांगुलपणाची पद्धत उत्कटतेचा पराभव करते आणि इतर वेळी अज्ञानाची पद्धत चांगुलपणा आणि उत्कटतेचा पराभव करते. अशा प्रकारे वर्चस्वांसाठी नेहमीच स्पर्धा असते. म्हणजे आता हे जे 3 गुण आहेत हे आपल्यावर यांचा प्रभाव असतो. असं असतं का की फक्त मानवांवरच प्रभाव असतो? नाही, हे 3 गुण या प्रकृतीत जे काही आहे त्यांच्यावर त्याचा प्रभाव असतो. म्हणजे ज्याप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्व आकर्षण, असं नसतं की फक्त ते मानवावर काम करतं. नाही, एका वृक्षावर, एका पशुवर, पक्षीवर सुद्धा त्यांचा इफेक्ट असतो. त्याचप्रमाणे ही जी त्रिगुणात्मक शक्ती आहे ती सगळ्या भौतिक प्रकृतीवर तिचे जे परिणाम आहेत किंवा ती जे काय करते ते या सगळ्यांमध्ये परिणाम दिसतात. म्हणजे झाडांवर, त्याच्यानंतर पशु, पक्षी, मानव, इतकंच काय तर दिवस जो असतो ना, वेळ जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या प्रकृतीचा परिणाम दिसतो. आता सकाळी जी आपण म्हणतो ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते, तर या वेळात म्हणतात साधारण तुम्ही जप करा किंवा तुमची पूजा करा, वाचन करा. विद्यार्थ्यांना सांगता तुम्ही सकाळी उठून अभ्यास करा. का? कारण त्या वेळेला सत्वगुणाचा प्रभाव जास्त असतो. सत्वगुणामध्ये ऑटोमॅटिकली जेव्हा तो प्रभाव असतो तेव्हा तुमचं मन शांत असतं आणि त्या शांत मनामध्ये मन एकाग्र होऊ शकतं. विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला होऊ शकतो. एखादा भक्त्याचा जप सुद्धा चांगला होऊ शकतो. आणि जेव्हा साधारण सकाळी 9 ते 6 या वेळात रजोगुणाचा प्रभाव खूप जास्त असतो. इतका जास्त प्रभाव असतो की आपण त्या वेळात जरी जप करायला बसलो तरी बरेचदा बघा आपण विचार करतो की आता मला ही कामं करायची आहेत, मला ती कामं करायची. म्हणजे एका ठिकाणी जप करतो पण शेड्यूल आपलं काहीतरी मनामध्ये चालू असतं. का? कारण मनामध्ये रजोगुण त्या वेळेला डॉमिनंट आहे. आणि मग रात्री 8 नंतर तमोगुणाचा प्रभाव
खूप जास्त असतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं, तुम्ही ठरवलं की नाही मी आज मला जागायचंच आहे, माझा जप सकाळपासून काही नाही झाला, मला तो आता सगळ्या माळा करायच्या आहेत, 16 माळा, आणि मी रात्री समजा जर आपण रात्री जप करायला बसलो तर तमोगुणाचा प्रभाव इतका पॉवरफुल असतो की आपल्याला इच्छा नसताना सुद्धा आपल्याला झोप येते. तर अशी या 3 गुणांमध्ये स्पर्धा चालू असते आणि दर खेपेला प्रत्येक गुण त्याला त्या आत्म्याला आपल्याकडे ओढत असतो. इकडे दाखवलंय ना, हे मन दाखवलंय, हे 3 गुण दाखवले, ते मनाला आपल्याजवळ ओढत असतात. अशी स्पर्धा या 3 गुणांमध्ये चालू असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा शरीराचे सर्व दरवाजे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा चांगुलपणाचे प्रकटीकरण अनुभवता येते. म्हणजे आता जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं, म्हणजे इकडे त्यांनी सत्वगुणी सांगितलेला आहे. आणि सत्वगुणातला जो माणूस असतो तो नॉट नेसेसरी कृष्णाचा भक्त असतो, तो इतर देवदेवतांची सुद्धा पूजा करतो. तर सत्वगुणामध्ये ज्ञान असतं. ज्ञान असल्यामुळे काय होतं, आपलं जे शरीर आहे ना, त्या शरीराची तुलना केलेली एका राज्याबरोबर केली आहे. आणि राज्यामध्ये एक राजा असतो, त्याची तुलना आत्म्याबरोबर केली आहे. आणि हा राजा आपल्या महालातून बाहेर जातो, आपल्या राज्यातून कुठेही बाहेर जातो विहार करायला. तर हे जे आपलं शरीर रूपी राज्य आहे त्याला 9 द्वार असतात. त्या 9 द्वारातून आत्मा सुख उपभोगतो. तर ते 9 द्वार कोणते आहेत? 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड, 1 गुदद्वार आणि 1 जनेंद्रिय. तर ही जी द्वार असतात त्या द्वारातून आत्मा विविध सुखांचा, आनंदाचा उपभोग घेतो. तर जो सत्वगुणात असतो त्याचे हे सगळे दरवाजे जे असतात ते प्रकाशाने ते सगळे दरवाजे ज्ञानाने प्रकाशित झालेले असतात. म्हणजे तो त्याचे हे सगळे द्वार कुठल्याही वाईट गोष्टीची किंवा ज्यानी त्याचं पतन होईल यासाठी तो वापरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता आपण डोळ्यांनी बघतो की एक सुंदर फिल्म आलेली आहे आणि त्याचा पोस्टर लावलेला असतो, मोठा पोस्टर लावलेला असतो. तर सत्वगुणातला माणूस काय म्हणे की नाही, हे 3 तास म्हणजे फुकट जातील आणि 1-2 तास जायला यायला 4 तास फुकट जातील आणि या सिनेमातून ज्ञान काहीच मिळणार नाहीये, मी माझे 4 तास फुकट घालवणार नाही, असं तो म्हणतो. आणि तो त्या सिनेमा बघायला जात नाही. तर जेव्हा आपण आपल्याला ज्ञान मिळतं, आपण सत्वगुणात असतो, तेव्हा आपले जे सगळे दरवाजे असतात ते ज्ञानाने प्रकाशमान झालेले असतात आणि आपण कुठलंही कार्य ज्यानी आपला अधपात होईल आपण करत नाही किंवा अधोगती होईल. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. माताजी मी एक 10 मिनिटात येते. मी बरं. येते हरे मी. कृष्ण. तेजस्विनी माताजी. हरे कृष्ण. हे भरतांच्या प्रधानानो, जेव्हा उत्कटतेचे प्रमाण वाढते तेव्हा प्रचंड आसक्ती, अनियंत्रित इच्छा, आकांक्षा आणि तीव्र प्रयत्न ही लक्षणे विकसित होतात. म्हणजे इकडे आपल्याला सांगितलंय की एखाद्या माणसाला, एक मिनिट, हेलो, हाँ मैं अभी आऊंगी ना 15 मिनट.
सॉरी, मला हा फोन जरा घ्यावा लागला. तर इकडे आपल्याला सांगितलंय की जेव्हा आपला रजोगुण खूप वाढतो, तो इतका वाढतो की त्यासाठी बघा माणूस काहीही करतो. हे तुम्हाला ना जास्त करून या गोष्टी सगळ्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दिसतात की पैशासाठी किंवा काही त्यांचे अफेअर्स असतात, तर मग ते खून करतात. तर या जितक्या तीव्र इच्छा त्यांच्या असतात ना, तितकी त्याची फळाकडे खूप खूप अटॅचमेंट असते. हरे कृष्ण. माताजी पुढची स्लाइड आली ना? हा, आली आहे. हरे कृष्ण. हे कुरुपुत्र, जेव्हा अज्ञान, मद, भ्रम, जडत्व आणि अंधकाराची प्रवृत्ती वाढते तेव्हा प्रकट होतात. आणि आता त्यांनी सांगितलंय की जेव्हा तमोगुण वाढतो, इकडे तुम्हाला स्लाइड मध्ये दिसतंय ना, मग लोक कशी ते ड्रग्ज घेतात, दारू खूप पितात, नशिल्या पदार्थांचं सेवन करतात आणि मग जणू काही मद, भ्रम, जडत्व म्हणजे अज्ञानामध्ये असतात. म्हणजे अशा लोकांकडे बघून आपल्याला खरं तर वाईट वाटलं पाहिजे की बाप रे, केवढा हा तमोगुण आहे. त्यांनी या माणसाला जणू काही बेड्यानी घट्ट बांधून ठेवलंय. हा सुटूच शकत नाही, इच्छा असून देखील. ते ड्रग्ज घेतात, खूप दारू पितात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा माणूस चांगुलपणाच्या स्थितीत मरतो तेव्हा तो शुद्ध उच्च ग्रहांना प्राप्त करतो. आता इकडे त्यांनी सांगितलं की सत्वगुणामध्ये असलेला एखादा माणूस सत्वगुणातच त्याचं निधन झालं तर तो कुठे जातो? तो उच्च ग्रहांवर जातो. मग तमोगुणातला कुठे जातो, रजोगुणातला कुठे जातो, हे पण सांगितले. इकडे त्यांनी एक छान गोष्ट सांगितली आहे. नारद मुनी आणि दक्ष प्रजापतीची. तर जेव्हा ब्रह्मदेवानी हे पूर्ण जग निर्माण केलं, तेव्हा पहिल्यांदा त्याची 2 मुलं होती, जी ब्रह्मदेवाच्या मनापासून त्यांचा जन्म झाला. तर ती म्हणजे, एक म्हणजे शिव आणि दुसरे म्हणजे दक्ष. तर शिव हे अगदी संन्यासी सारखेच होते. ते गेले आणि ध्यान करायला बसले आणि दक्ष जो होता त्याला ब्रह्मदेवानी सांगितलं की आता तू गृहस्थाश्रमात जा आणि ही जी मी सृष्टी सगळी निर्माण केली आहे त्या सृष्टीमध्ये तर मानव हवेत, तर तू गृहस्थाश्रमात जा आणि ही जी पूर्ण सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये तुझ्या मुलांना राहू दे. तर मग दक्ष जो होता त्यांनी लग्न केलं आणि मग त्याला 10,000 मुलं झाली. मग 10,000 मुलं झाल्यावर दक्ष प्रजापतींनी त्या सर्व मुलांना चांगले संस्कार दिले, चांगले शिक्षण दिलं आणि मग जेव्हा त्यांचं लग्न करायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करा आणि पण अगोदर तुम्ही नारद मुनींकडे जा आणि तिकडे जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्या आणि मग मी तुमची लग्नाची तयारी करतो. मग ते नारद मुनींकडे गेले आणि नारद मुनींनी त्यांना कृष्णाचं ज्ञान दिलं आणि तुमचं जीवन कशासाठी आहे, तुमच्या जीवनाचं लक्ष काय आहे हे सांगितलं. आणि मग ही सगळी मुलं 10,000 जी मुलं होती त्या सर्वांनी
संन्यास घेतला. याला म्हणतात की शुद्ध भक्ताचा संग केल्यावर काय होतं, आपण सुद्धा शुद्ध होतो. आणि मग ते सगळे 10,000 पुत्र दक्ष प्रजापतीकडे गेले आणि सांगितलं की आम्हाला काही लग्न करायचं नाही. मग त्याला राग आला दक्ष प्रजापतीला. मग परत त्याला 5,000 मुलं झाली आणि त्या 5,000 मुलांना सुद्धा त्यांनी चांगलं शिक्षण संस्कार दिले आणि लग्न व्हायच्या जेव्हा ती लग्नाच्या वयाची झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता गृहस्थाश्रमात प्रवेश करण्या अगोदर तुम्ही नारद मुनींचे आशीर्वाद घ्या. मग परत ते नारद मुनींकडे गेले आणि नारद मुनींनी त्यांना सांगितलं, हे बघा तुम्ही धाकटे भाऊ, तुमच्या मोठ्या भावानी संन्यास घेतला आणि धाकट्या भावानी मोठ्या भावांच्या पावलांवर पाऊल ठेवून चाललं पाहिजे असं आपला धर्म सांगतो. आणि त्यांनी परत कृष्णाचं ज्ञान दिलं. मग ती 5,000 मुलांना हे पटलं आणि ते दक्ष प्रजापतीकडे गेले, आम्ही लग्न करणार नाही, आम्ही संन्यास घेतला. आता मात्र दक्ष खूप चिडला आणि त्यांनी नारद मुनींना शाप दिला की तू माझा जे फॅमिली लाईफ आहे ते तू वाढायला देत नाहीयेस आणि आता मी तुला शाप देतो की तुझ्या घरावर कधीही छप्पर नसेल, म्हणजे तुला घर एक डेफिनेट प्लेस ऑफ रेसिडेन्स नक्कीच नसेल, तू एकसारखा इकडनं तिकडनं असा भटकत राहशील. आणि नारद मुनींना हा शाप मिळाल्यावर, ते तर मोठे ऋषी होते, ते सहज हा जो शाप आहे हा बदलू शकले असते, पण तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी खूप आनंदाने हा शाप स्वीकारला आणि ते वेगवेगळ्या ग्रहांवर भ्रमण करून कृष्णाचा महिमा सांगतात. जिकडे जातात तिकडे लोकांना कृष्ण भक्त करतात. आणि मग श्रील प्रभुपाद हे खूप म्हणजे आनंदाने आपल्या सगळ्या भक्तांना एकदा शिष्यांना सांगत होते की हे जे नारद मुनी आहेत ते आपल्या परंपरेतले आहेत आणि ज्याप्रमाणे एखाद्या फॅमिलीमध्ये एखादी इस्टेट जी असते, मग ती पणजोबा, आजोबा, वडील आणि मग नंतर मुलगा इथपर्यंत ती नॅचरली मिळते, त्याचप्रमाणे एखाद्या घराण्यात शाप असतो तोही कॅरी फॉरवर्ड होतो. आणि आपली ही जी परंपरा आहे त्यात नारद मुनी एकसारखे फिरतायत सगळीकडे प्रचार करत आणि तो शाप आता मी तो घेतलेला आहे. माझं सुद्धा एक ठिकाण नाहीये. आज अमेरिका, उद्या इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया सगळीकडे मी या वयामध्ये भ्रमण करतोय. आता माझ्या शिष्यानो, हा शाप तुम्ही घ्याल का? तुम्ही हा शाप जर घेतला तर मी वृंदावनात एका ठिकाणी स्वस्थ बसून माझ्या लिखाणाचं काम सुरू करीन, जे मला कंप्लीट करायचंय ते. तर नारद मुनी सांगतात की आपल्या संप्रदायात सुद्धा हा शाप आता कॅरी फॉरवर्ड झालेला आहे, म्हणून मी एका ठिकाणी राहू शकत नाही. हरे कृष्ण. कुमुद माताजी. अच्छा, ठीक आहे, मी वाचते, जरा पुस्तकातून वाचते कारण हा मी वाचू माता. हा, एक मिनिट. हा कुठला आहे? श्लोक नंबर दिलाय का? श्लोक नंबर नाही दिसत आहे माताजी. बर. सात्विकम निर्मलम फलम राजस तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. ठीक आहे. कर्मणस्तु तस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. हा, चालेल. हरे कृष्ण. 16. चांगुलपणाने वागल्याने मनुष्य शुद्ध होतो. उत्कटतेने केलेल्या कृतीचे परिणाम दुःख, एक मिनिट हा, दुःखात होतात आणि अज्ञानाच्या स्थितीत केलेल्या कृतींचे परिणाम मूर्खपणात होतात.
तर इकडे आपल्याला काय दिसतं की जो सत्वगुणात असतो तो कसा असतो, शुद्ध असतो. जो रजोगुणात असतो ते अंतिम परिणाम काय होतो, दुःखात होतो. आणि जो तमोगुणात स्थित असतो तो तर मूर्खच असतो, कारण तो पूर्ण अज्ञानात असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. चांगुलपणाच्या पद्धतीपासून वास्तविक ज्ञान विकसित होते, उत्कटतेने दुःख विकसित होते आणि अज्ञानात मूर्खपणा, वेडेपणा आणि भ्रम निर्माण होतो. तर इकडे परत त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही सत्वगुणात असेल तरच ज्ञान विकसित होते. म्हणजे किती सत्वगुण महत्वाचा आहे की सत्वगुण गुणात असल्याशिवाय आपण देवाची भक्ती करू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. हरे कृष्ण. जे चांगुलपणाच्या स्थितीत स्थित आहेत ते हळूहळू वरच्या ग्रहांकडे जातात. जे लोक उत्कटतेने जगतात ते पृथ्वीवरील ग्रहांवर राहतात आणि जे अज्ञानाच्या स्थितीत आहेत ते नरकमय जगात जातात. म्हणजे इकडे काय सांगितलंय, आपल्याला काय समजतो की आपण या तिन्ही गुणांमध्ये जरी असलो तरी आपण या भौतिक जगातच राहतो. फक्त ज्याप्रमाणे तुरुंगामध्ये प्रिझनर्स असतात, ए क्लास, बी क्लास, सी क्लास. जो ए क्लास असतो त्याला जरा चांगलं असतं. म्हणजे आपण कसं, तुम्ही बघता हे पॉलिटिशियन्स वगैरे हाऊस अरेस्ट मध्ये ठेवलेलं असतं, व्यवस्थित त्यांचं चाललं असतं, फक्त बाहेर जात नाही. आता बी क्लास मध्ये खरोखर तो तुरुंगात आहे आणि सी क्लास मधला जो प्रिझनर आहे त्याला अगदी छोटीशी जागा आहे आणि त्याला जेवण पण एवढं चांगलं नाहीये. पण शेवटी तुरुंगात सगळे आहेत. ज्या प्रमाणे एखादा पक्षी, मग तो पिंजरा सोन्याचा असू दे, चांदीचा असू दे किंवा लोखंडाचा असू दे, तो पिंजरात झाला. इकडे त्यांनी ही स्लाइड दाखवलेली आहे की सत्वगुणातले जे लोक असतात ते उच्च ग्रहांवर जातात, जे तमोगुणात असतात ते नरकात जातात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्ही याच्यातून वाचा, पुस्तकातून. नाही दिसतंय ना. जेव्हा तुम्ही पाहता की सर्व क्रियांमध्ये या प्रवृत्तीच्या पद्धतीच्या काहीही नाही, या सर्व पद्धतींच्या पलीकडे, तेव्हा तुम्ही माझे आध्यात्मिक स्वरूप जाणून घेऊ शकता. हरे कृष्ण. हा, जरासा तुमचा आवाज क्लिअर नाही आला, पण चालेल. हो का? आता बाहेर येते हा माताजी. हा. ओके माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. मी आली. ओके. माताजी पुस्तकात गीतेमधलंच वाचू का डायरेक्ट मग? हो हो हो. हरे कृष्ण. हा, जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणताही करता नाही आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. म्हणजे इकडे कृष्ण आपल्याला काय सांगतोय की माणसानी जाणलं पाहिजे काय, की कृष्ण आहे या तीन ही जी त्रिगुणात्मक शक्ती आहे त्यांच्या पलीकडे आहे. हे जो जाणतो
तो कृष्णाचं आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो. आणि इकडे जरी कृष्णाने या त्रिगुणात्मक शक्तीची निर्मिती केली आहे किंवा मायेला त्यांनी निर्माण केले, पण तो या गुणांनी कृष्णाला कधीच बांधता येत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपण समजा जर एखाद्या दुकानात गेलो आणि आपण ऑर्डर प्लेस केली, तर तो दुकानदार काय करतो की आपल्याला जे काय हवंय ते सगळं सांगतो त्याच्या नोकराला की हे सगळं तू एक पार्सल पॅक कर आणि दे. त्याचप्रमाणे जीवात्मा सुद्धा ऑर्डर प्लेस करतो कोणाकडे? कृष्णाकडे, की मला असं पाहिजे, हे पाहिजे, माझी ही इच्छा आहे, ती इच्छा आहे. मग प्रकृती काय करते? त्या त्या माणसाला ते गुण देते. आता समजा जर एखाद्या माणसाला खूप दारू प्यायची आहे, मग प्रकृती काय करेल? आता ही तमोगुणाची अधिष्ठाता आहे, ती काय करेल? तमोगुणानी ज्या माणसाला दारू प्यायची आहे त्याला घट्ट पकडून ठेवेल, त्याच्यावर आपला प्रभाव अधिक जास्त करेल. मग काय करेल? मग त्या माणसाची इच्छा पुरी होईल, तो दारू घेईल, त्याला जे काय हवं ते तो करू शकेल. आता समजा जर या माणसाला तिने तिचा प्रभाव ठेवला नाही तमोगुण, आणि सत्व गुणांनी या माणसावर प्रभाव ठेवला, तर तो माणूस सत्वगुणात असल्यामुळे तो दारूच्या बाटलीला हात सुद्धा लावणार नाही. मग आपण असं म्हणतो का की ही माया अशी आहे, या मायेनी मला बांधलेलं आहे? पण इच्छा कोणाची आहे? इच्छा आपली आहे. आपण दुकानदाराला सांगतो माझी ही इच्छा आहे, दुकानदार आपल्या नोकरांना सांगतो की बरं मग तू आता त्यांना हे दे, ते दे. मग त्या इच्छा तुमच्या त्या गुणांमध्ये जेव्हा तुम्ही असता, तेव्हा त्या इच्छांची पूर्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. स्लाइड दिसत नाहीये हा, माताजी. तुम्ही वाचा पुस्तकातून. श्लोका नंबर सांगा माताजी मला जरा. 20. हा, हरे कृष्ण. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. मग आता या 3 गुणांपासून आपण कसं सुटायचं? ही जी दोरी हा सौम्य शब्द आहे. हे जे गुण आहे तुम्ही बघितलं ना, ही केवढी अशी साखळी आहेत, बेड्या घातलेल्या आहेत, आपल्याला सुटायला येत नाही. तर हे या बेड्या ज्या आहेत या कशा तोडायच्या? 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं? हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे माझ्या प्रिय भगवंत, कोणकोणत्या लक्षणांद्वारे ओळखले जाते की कोण त्या पद्धतींच्या अतींद्रिय आहे, त्याचे वर्तन काय आहे आणि तो निसर्गाच्या पलीकडे कसा जातो? आता अर्जुनाने प्रश्न विचारलाय की जो माणूस किंवा जो भक्त या 3 गुणांच्या पलीकडे, त्याची कोणकोणती लक्षणे आहेत, आपण कसं ओळखता येईल की तो या 3 गुणांच्या पलीकडे आहे, 3 गुण त्याच्यावर काम करत नाही? हरे कृष्ण. तेजस्विनी माताजी. हरे कृष्ण. धन्य प्रभू म्हणाले, जो प्रकाश, आसक्ती आणि माया याचा तिरस्कार करत नाही, जेव्हा ते उपस्थित असतात आणि जेव्हा ते अदृश्य होतात तेव्हा त्यांची इच्छा बाळगत नाही, जो एक बेफिकीर बसलेला असतो, निसर्गाच्या या भौतिक प्रतिक्रियांच्या पलीकडे स्थित असतो, जो स्थिर राहतो, हे जाणतो की केवळ रीत सक्रिय आहेत, जो सुख दुःख सारखेच मानतो
आणि एक चकचकीत दगड आणि सोन्याच्या तुकड्यामध्ये समान डोळ्यांनी पाहतो. जो ज्ञानी आहे आणि स्तुती आणि दोष समान आहे. जो सन्मान आणि अपमान अपरिवर्तित आहे. जो मित्र आणि शत्रूला समान वागणूक देतो. ज्याने सर्व फलदायी उपक्रम सोडले आहेत, अशा मनुष्याला निसर्गाच्या पद्धती ओलांडल्या जातात असे म्हणतात. म्हणजे आता इकडे थोडक्यात कृष्णाने सांगितलंय की जो अकर्म करतो, जो अकर्मी आहे, इकडे नारद मुनी दाखवलेले ते काय करतायत, सारखे नारायण नारायण म्हणत फिरतात. त्यांना कोणीही काही म्हटलं, मान अपमान काहीही फरक पडत नाही एका शुद्ध भक्ताला. आणि तो जे काय कार्य करतोय त्या फळाशी पण आसक्ती नसते, कारण तो जे काय कार्य करतोय ते कृष्णासाठी करतोय. म्हणून इकडे थोडक्यात कृष्णाने सांगितलंय जे माझे भक्त होतात तेच या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतात. हरे कृष्ण. कुमुद माताजी. हो माताजी म्हणते. एकच सेकंड माताजी. माताजी तुम्ही अनुवाद वाचाल माताजी? नाही, हा, बरं मी वाचते. वाचते. नाही माताजी मी म्हणते. मां च यो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान् समिति येतान् ब्रह्म भूयाय कल्पते. हरे कृष्ण. जो पूर्ण भक्ती सेवेत रमतो, कोणत्याही परिस्थितीत खाली न पडणारा, तो क्षणार्धात भौतिक स्वरूपाच्या पलीकडे जातो आणि अशा प्रकारे ब्रह्माच्या पातळीवर येतो. म्हणजे इकडे कृष्णाने काय सांगितलंय, अव्यभिचार भक्ती म्हणजे फक्त त्याची भक्ती करायची आहे. अव्यभिचार म्हणजे इतर देव देवतांकडे जायचं नाहीये. हे मुख्य कृष्णाला पाहिजे की तुम्ही फक्त माझ्याकडे या, माझं निरंतर भजन करा. मग जेव्हा तुम्ही हे करा तेव्हा हे 3 गुण जे आहेत, ही त्रिगुणात्मक शक्ती तुम्हाला बांधूच शकणार नाही. आणि आपण हेच जर तुम्ही बघितलं, जे शुद्ध भक्त असतात, आता तमोगुण म्हणजे काय, इच्छा नसताना सुद्धा आपल्याला झोप येते. आपली इच्छा असते की नाही माझा जप पूर्ण व्हावा, पण काय होतं, आपण करू शकतो का नाही, कारण तमोगुणाचा प्रभाव खूप जास्त असतो. आणि जे शुद्ध भक्त असतात, शिल प्रभुपाद बघा 2-3 तासाची झोप म्हणजे त्यांना खूप होते. मग का त्यांना का तसं होतं, आपल्याला का नाही असं होत, कारण ते शुद्ध भक्त असल्यामुळे ते कृष्णा ही जी त्रिगुणात्मक शक्ती आहे ती त्यांच्यावर काम करत नाही. फक्त जेवढं आपल्या शरीराला विश्रांतीची कमीत कमी गरज असते तेवढीच त्यांना मिळते, किंवा त्यांना त्यांची ती झोप सुद्धा जणू काय एक ते समाधी स्थितीमध्ये असतात, त्यामध्ये सुद्धा ते कृष्णाचा विचार करत असतात आणि ते डायरेक्टली कृष्णाच्या कंट्रोल खाली असतात. त्याच्यामुळे ही जी माया आहे ती त्यांच्यावर काम करत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकान्तिकस्य च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तेजस्विनी माताजी पुस्तकातून वाचा. पुस्तकातनं. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, शाश्वत आणि अव्ययी निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. आता इकडे आपल्याला काय सांगितलंय की निराकार ब्रह्माचा मी आधार आहे, म्हणजे कृष्ण जो सगुण रूप आहे, जे त्याचा श्याम सुंदर रूप आहे, तर तो या निराकार ब्रह्माचा आधार आहे. म्हणजे काही जण म्हणतात ना, कृष्ण इज एनर्जी, तो आला, तो अवतरला आणि परत एनर्जी तो झाला,
किंवा कृष्ण असा नाहीये, तो एनर्जी आहे, मग तो अवतरला आणि परत तो जेव्हा इकडची लीला संपवली, आता तो परत एनर्जी आहे किंवा प्रकाश आहे, एक शक्ती आहे, कृष्ण एक चेतना आहे. नाही, इकडे क्लिअरली कृष्णाने सांगितलंय की मी निराकार ब्रह्माचा आधार आहे. म्हणजे सोर्स काय आहे? कृष्ण आहे. कोण कृष्ण? श्याम सुंदर रूप हा सोर्स आहे. तर हे आपल्याला समजतं. आता हा आपला अध्याय झालेला आहे. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हा बोला. मी तुम्हाला अनम्यूट करते. आयफोन 2 बोला. माताजी हा 9 द्वार परत एकदा सांगाल का? 9 द्वार कोणचे कोणचे? 9 द्वार. हा 2 डोळे, 2 हा. कान, हा. 2 नाकपुड्या, 1 तोंड, 1 गुदद्वार आणि 1 जनेंद्रिय. ऑर्गन ऑफ रिप्रोडक्शन आणि ऑर्गन ऑफ इव्हॅक्युएशन. धन्यवाद माताजी. बरं. तुम्हाला काही आणि कोणाला प्रश्न आहे? आयफोन 2 नाही माताजी. नाहीये प्रश्न. बरं, मग नाही. हँड लोवर करा. माताजी रेकॉर्डिंग थांबवायचंय का? हो.